राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, द आटपाडी जीसस सोसायटीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यमाजी पाटलाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय सेवा योजनेचं राज्यस्तरीय शिबिर या माझ्या गावामध्ये आयोजित केलं आहे 20 जानेवारी ते 26 जानेवारी. आणि या शिबिरामध्ये जे ब्रीदवाक्य आहे ते जलसंवर्धन आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. आणि या शिबिरामध्ये जी काही कामं आम्ही केली आहेत, कामं पाहण्यासाठी आमचे मित्र कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक ज्ञानराजा चिगळीकर सर यांचं मी सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो आणि या शिबिरामध्ये केलेल्या कामाचा थोडक्यात तुम्हाला मी आढावा घेतो. हा जो तलाव आहे तो आमच्या यपावडी गावातील सर्वात जुना तलाव आहे आणि या तलावातून जवळजवळ 600 ट्रॉल्या मुरुम काढलेला आहे आणि या तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. हा जो मुरुम आहे तो मुरुम आम्ही गावातील जो तो रस्ता 1 किलोमीटरचा केलेला आहे. त्याचबरोबर गावातील एक वाट आहे ती गेली अनेक वर्षे वादामध्ये होती. काहींचा लोकांचा अडथळा होता, तरी सुद्धा या शिबिराच्या माध्यमातून त्या जवळजवळ 1.5 किलोमीटर रस्त्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर झाडांना आळी तयार केलेली आहेत. सीसीटी समतल तर 2 दिवसामध्ये लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी साठवलेल्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून सीसीटी केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामस्वच्छता अभियान, विशेष म्हणजे हे जे गाव आहे आमचं यमाजी पाटलाची वाडी, हे गाव सांगली जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आलेला होता. त्यानंतर पुणे विभागाच्या 2 फेऱ्या झाल्या, तपासणी झाली आणि पुणे विभागामध्ये आमचं गाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या स्पर्धेमध्ये पुणे विभागामध्ये 2य क्रमांक आलेला आहे. आणि विशेष असं आहे की उद्याच 25 तारखेला राज्याची कमिटी आमच्या गावाची पाणी करण्यासाठी येत्या. निश्चितपणानं आम्हाला आनंद आहे की आमची एनएसएसची मुलं शिबिर सुरू असताना ही कमिटी येत्या. गावचं वैशिष्ट्य असं आहे, गावामध्ये एकही गटार नाही. जे 2003 पासून गेली 15 वर्ष झाली गावामध्ये घरोघरी 100% त्या ठिकाणी शोषखड्डे आहेत, म्हणजे पाणी जमिनीमध्ये मुरलं जातं. त्यामुळे डासाचा काय प्रश्न नाही. सामुदायिक विवाह आमच्या गावामध्ये केले जातात. गाव आमचा 2005 मध्ये निर्मळ ग्राम झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी 13 गाव निर्मळ ग्राम झाली त्यामध्ये आमचं गाव होतं. देशामध्ये एकूण 39 गावं निर्मळ ग्राम झाली, त्यामध्ये सुद्धा हे यमाजी पाटलाची वाडी हे आमचं गाव आहे. गाव अत्यंत स्वच्छ आणि सुंदर केलेलं आहे. गावामध्ये एवढी स्वच्छता आहे की कुठेही प्लास्टिक किंवा कुठं कचरा अजिबात त्या ठिकाणी दिसत नाही. माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यात मध्येच काय पण पुणे विभागामध्ये अत्यंत सुंदर आणि स्वच्छ गाव कोणतं असेल तर ते यमाजी पाटलाची वाडी आहे. आम्हाला खात्री आहे की राज्यामध्ये आमच्या गावाचा नंबर येईल आणि या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं, विद्यार्थ्यांचं आणि शिवाजी विद्यापीठाचं, त्याचबरोबर श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचं खूप मोठं योगदान आहे. पुन्हा एकदा आपण आमच्या या शिबिराला भेट दिली आणि या केलेल्या कामाची त्या ठिकाणी पाहणी केली त्याबद्दल मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मी सांगली जिल्हा समन्वयक, आमचे मित्र अतिशय राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये ज्यांनी जवळपास आपल्या आयुष्याची 15 ते 16 वर्ष ह्यांनी घालवलेली आहेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कामं या ठिकाणी मोरे सरांनी केलेले आहेत. खऱ्या अर्थानं मी सर तुम्हाला भाग्यवान समजतो की स्वतःच्या गावामध्ये तुम्हाला महाराष्ट्रभरातून 6 विद्यापीठातली 300 मुलं आणून तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे. आपल्या या कामाला मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढे सुद्धा कायम आम्ही आपल्या सोबत राहू आणि निश्चितपणे आपलं हे जे गाव आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकानं त्या गावाची निवड व्हावं अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.